सुंदर असा काय बुवा होय होय शेलावतंय काय बुवा कापरी काढते माहिती अहो पण कसा या अनुवंशिक आणि कसा हो पहिलीच बारी या त्याच्यामुळे काहीतरी भीती वाटतेच ना आणि कसा मी मान्य आहे कापरी काढतो घाम कशात पुसतात सारखं भियालाच काय माका काय भिया नको काय टेन्शन नाही आणि बुवा सांगतात की समोशातला गोलगोल खातात पोकरून खाऊकच मजा असते तसे गुलाम लय भारी या गुलाम तसं माझ्याच वर्गातलो फक्त काय 10 वेळा नापास जाऊन तो 8वीत माझ्या वर्गात होतो आता काय झाला गुलामक मॅडमांनी प्रश्न विचारल्याने अरे लव तसं नाव बुवांचं लव आपण आम्ही सगळे त्यांना लव म्हणतो लाडान बरोबर ना बुवा प्रेम आता आमचा बुवा आय लव्ह यू मॅडम मग बुवांका प्रश्न विचारतात की मी तुमका जी म्हण सांगतोय ती पूर्ण करून दाखवायची अर्धी म्हण सांगणार तुम्ही पूर्ण करून दाखवायची मॅडम सांगतात अग अग म्हशी आणि टिंब टिंब म्हणजे पुढची म्हण पूर्ण करा ह्यो गुलाम तसो लय पोचलेलो सांगता अग अग म्हशी रेड्याशिवाय गाभण कशी हा काय बुवा राग नाही ना ठेव तू त्यानंच सपवतो तुमचा असो कसा जास्त पण बुवांका बोलणं बरा नाही कारण ते आपल्याकडे इले कारण आपल्याकडे येऊन त्यांचा अपमान करणं या बरोबर वाटत नाही बरोबर ना बुवा ता होतेला आणि कसा बुवा काहीतरी पहिलीच बारी या भीती म्हणजे कापडी म्हणजे तशी तुमका बियाण नाही बिंदास काय काय टेन्शन नाही बोला बिंदास तसो माका काय राग नाही लय निर्लज्ज बुवा आहे काय राग नाही कसलो बिंदास लिहा काय टेन्शन नाही असो जास्त काय बुवा माका बोलले नाही त्याच्यामुळे बोलले नाही जास्त एक गजल घेतोय त्यातनं मनोरंजन होणार आणि बुवा काय म्हणतात हां बुवा तसे मॅचिंग केलं बघा सदरो पांढरं घातलास मी जॅकेट पांढरा घातलं तुम्ही लाल जॅकेट घातलास मी लाल सदरो घातलं प्रेम हा दोन भावांचा देव आता असो गजर घेते गजरातनं थोडे फार मनोरंजन होणार कारण कसं हो जास्त पण बोलणं बरं नाही बुवांका बुवा म्हणतील वाढीतच लय उडावतस काहीतरी बाहेर भेटाय तेव्हा पेटून जाऊ होय शलावते
काय बघा, तरुण वर्गासाठी गजर आहे बघा. तिथे सर्व महिला मंडळ बसलंय. काय हा बुवा, ज्याला स्त्री पत्नी म्हणून काय आली ती तो सीतेचा राम झाला बुवा. ज्याला स्त्री प्रियसी म्हणून काय आली तो कृष्णेचा राधेचा कृष्ण झाला. बुवा थोडी समजून घ्यावा. ज्याला स्त्री आई म्हणून काय आली तो जिजाऊचा शिवबा झाला बुवा. जिजाऊचा शिवबा झाला. जरा आवाज पण माझं बसलो हा, आणि पहिलीच बारी आहे. तुम्ही पण सगळ्यांनी जरा समजून घ्यावा. माका आमचे परममित्र निखिल परब इथे उपस्थित आहेत, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. तसेच आमचे परममित्र योगेश पाडावे भाऊ इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय की खुर्चीचा मान राखायचा आहे. बालपण आलं ते रांगण्यात गेलं, संगतीनं सार तरुणपण मेलं. काय अर्थ अशा जगण्याला, काय अर्थ अशा जगण्याला. आता म्हातारपणी म्हणे धाव देवा, आता म्हातारपणी म्हणे धाव देवा, सामाई तुझी चला. सगळ्याबद्दल चालला, कोण कोणा विचारित नाही. कोरोना इलो बुवा, कोरोना दाखवून दिले आपल्या कोण की परक्या कोण, बरोबर ना. राम जेव्हा वनवासात गेलो तेव्हा सीता त्याच्या सोबत होती. आता या कलियुगात कोरोनात राम काय 14 दिवस क्वारंटाईन झालो, सीता गायब. असा असतं बा, कोण नसता कोणाचा. आणि बुवा बघा, आता 11-12 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतात बुवा. रामायणातलं जो रावण परवडलो, पण या कलियुगातले रावण परवडणार नाही बुवा. कारण कलियुगात रामायणातल्या रावणात बुवा 10 मुलगी होती, पण ते काय त्याचं लक्ष फक्त एकाच स्त्रीवर सीतेवर होतो. पण आता या कलियुगातल्या रावणार बुवा एकच मान, आपण त्याचे नजर दाखवली. आणि बुवा, आणि इकडे सर्व तरुणी बसले, त्यांना एकच विनंती करतोय की त्यांनी आपला वर्तवणूक वागणं असं ठेवा की तुमच्या वागण्यामुळे आपल्या आई बाबांची मान कधी खाली गेली नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यात खूप काही कमवाल, पैसा अडका, पण एकदा गेलेली इज्जत कधी परत येत नाही बघा. बरोबर आहे ना. खेळात बालपण घरी वाढविलं लाडा, ना कशाच ठेवी लावून जन्मदात्या आई बापा. हातीला दामान मेना काम सुखी दया
तरुणपणील्यावर अंगात रग येतात, बरोबर ना. कोण आपल्या आई बाबाची किंमत करीत ना, मुलगी हो किंवा मुलगी, मुलगा. कधी मुलगी जेव्हा फोन ढवळत असेल तर आईने सांगले काय ह्या घेऊन ये दुकानावर ना. आमचे परममित्र बुवा योगेश पाडवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. तसेच रेवा सागर मुंजेकडे हिसकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. जेव्हा सांगता की बाय दुकानावर किंवा ह्या काम कर तर सरळ सांगता आहे मला वेळ नाही असं असतं, बरोबर नाही. कारण आज कोणच नाही कोणाचं ऐकत. एखादो पोरगा आपल्या वडिलांनी जर ओरडत असते, जास्त काय सांगत असतील तर त्यांना ठोकण्याची ताकद पण त्या पोरग्यात असतात. पण या सर्व तरुणांगावर तरुण एकच सांगणार, तुमचा पण म्हातारपण येतला, तुमची पण मुला मुली असतले, ते पण तुमच्या एक दिवस भेटत नाही. आणि बुवा आणि या होता ना सगळं एका फोनमुळे, बरोबर ना. फोन मोबाईल फोन वापरतात ना. एकदा काय होता, एक पोरग्या चॅटिंग करीत असता अंतरुणात. त्यांना तो प्रियकर असताना मेसेज करतात मी काय करतो त्या तकांना म्हणता झोपलं. तो म्हणता गो ये म्हणता मी थांब म्हणता येतोय भेटा कर. पाटल्या दारात ये त्या म्हणता अरे येताना हळू ये वाटेत महसगली घसराम पडशी. कसं बुवा पालकांनी पण आपल्या मुलांचे लाड करावे, पण किती करावे याला पण मर्यादा असते, बरोबर ना बुवा, बरोबर ना. म्हणून म्हणते बुवा तरुणाची मस्ती अंगात आई बापाला ठेवी धाकात. कोकणात भजनाची संस्कृतीची जपून ठेवल्याने आमचे आपले पंचरत्न बुवा पंचरत्न यांनी त्यांची आठवण घेण्याचा प्रयत्न करते. जर काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. एक दोन तीन धरून पेचिन हातात काशीराम प्रभू. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात
विलास पाटील बुवा. या पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडिया. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडिया. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला. संतांच्या विरुद्ध मी खोपकर 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 भजनाचा राजा. खोपकर 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 भजनाचा तू सुख करता तू दुःख हरता. तू सुख करता तू दुःख हरता. बाबा मोरया गजानना गजानना बाबा मोरया बुवा तुमका आमच्या गावावाडीत गौतमी पाटील येली माहिती आहे. आमच्याकडे एक टुर्नामेंट होते KPL चे, तेव्हा गौतमी पाटील येली. आणि बुवा एक सांगताय आमच्या क्रिकेटसाठी सर्वात मोठं योगदान म्हणजे आमचे निलेश मंगेकर दादा बुवा. आम्ही जे मॅचेस भरतो आमच्या जे मंडळाला जे काही सहकार्य असतं बुवा ते आमच्या निलेश दादांकडून असतं बघा. त्यांच्याजवळ एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय. भवानी आईचे ते खास निलेश दादाले नावास. भवानी आईचे ते खास निलेश दादाले नावास. या गोबवाडीत एकच वादा बुवा तसे काय मात्र जास्त बोलले नाही. गजराचे शेवटचे चरण घेते आणि गजराची सांगता करते. कापे शरीर हे थरथरा वृद्धपणाचा हा अवतार. लहान पोर हरिनामाची नव्हे सार. आता माझ्या म्हणे
पकवाज साईज सावंत यांच्याकडून संतोष राऊत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाकडून स्वीकार करतो. लाख धन्यवाद. गुलाम तसं भारी दिसता बुवा, प्रेमातच पडलं तुझं. एक गाणं तुमच्यासाठी. मनात बसली गालात हसली प्रेम झालं मला, कसं विसरून जाऊ तुला ग माझ्या गुलाबाच्या फुला. दोन भावांचा प्रेम आमचे पक्वाज यांच्यासाठी त्यांचे बंधू तन्मय सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद. आमची आत्या मीना पिंटोल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. लाख धन्यवाद. उदो बोला उदो अंबे आई माऊलीचा, उदो बोला उदो अंबे आई माऊलीचा. उदो बोला उदो अंबे आई माऊलीचा, उदो बोला उदो अंबे आई माऊलीचा.